हाय, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी अशा टॉपिकवर तुमच्याशी बोलणार आहे, की खूप दिवस झाले ते म्हणजे मी एकदा व्हिडिओ अपलोड करून सुद्धा कशाचा टॉपिक आहे, तर माझ्या नवऱ्याचा. तर मी एकदा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला तर माझा तो व्हिडिओ यूट्यूबकडून डिलीट झाला. तर तेव्हा माझे सगळे सबस्क्रायबर्स पण कमी होते, म्हणजे आपलं फॅन फॉलोविंग पेज, आपले यूट्यूब फॅमिली सगळे कमी होते. मला माहीत नाही तो व्हिडिओ किती लोकांनी बघितला. पण अजून जे लोकांनी बघितला नाही व्हिडिओ, तरी ते मला कमेंट करत राहतात, की तुमचा नवरा कुठे असतो? काय करतो? ते काय जॉब करतात? वगैरे, वगैरे खूप सारे क्वेशन्स. आणि त्याच्यानंतर ज्या लोकांना माहिती आहे, तर ते लोकं मला काय कमेंट करतात, की नवरा नाही तर मंगळसूत्र कोणाच्या नावाचं घालती? किंवा जर मी काय नवऱ्याबद्दल जे काही व्हिडिओ बनवत असेल, तर म्हणजे नवऱ्याला डेडिकेट करून काही व्हिडिओ बनवत असेल, तर तुझं तर नाही ना, तू तर दिलं ना त्याला सोडून, मग कशाला आता अशी व्हिडिओ बनवते? म्हणजे नाही का इतकं घाणेरडं कमेंट. म्हणजे मी मंगळसूत्र पण घालते, तर ते कोणाच्या नावाचं घालते? म्हणजे आता मला जर एक इतका मोठा 6.5-7 वर्षाचा मला मुलगा आहे. मी समाजामध्ये मुलाला घेऊन मिरवू शकते. पण मी मंगळसूत्र नाही घालू शकत. कारण की त्यावेळेस मला क्वेश्चन केलं जाणार, की मंगळसूत्र कोणाच्या नावाचं घालते? अरे, मला जर इतका मोठा मुलगा आहे, तर मी मंगळसूत्र घालूच शकते ना, का नाही घालू शकत? आणि मी काय घालायचं, मंगळसूत्र घालायचं की नाही, किंवा ते कोणाच्याच नावाचं घालायला लागेल. आता त्या व्यक्तीने मला सोडलंय किंवा मी त्या व्यक्तीला सोडलंय. तर हा आमचा म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं हे. आम्ही असं नाही कधी सांगितलं एकमेकांना, की आता मी तुला सोडले, तर मी मंगळसूत्र नाही घालू शकत. मी घालू शकते मंगळसूत्र, कारण एक मुलगा आहे माझ्याकडे. आज मला समाजामध्ये असे पण क्वेश्चन करणारे लोक आहे, बाबा तू मंगळसूत्र नाही घालत, तर तुला हा मुलगा कसं काय? ऑब्व्हियसली मी जेव्हा लग्न करणार आहे तेव्हाच मला एक मुलगा होणार आहे ना. तर जे इतके घाण विचार करतात ना जे लोक, हे असं कसं, ते तसं कसंच, किंवा मी छोटे कपडे घातले. मी एकटीच छोटे कपडे घालते का? दुनियेत असे खूप लोक आहेत ते छोटे कपडे घालतात. तर त्याचा फक्त इम्पॅक्ट माझ्यावरच पडतो का येऊन? का की मला नवरा नाहीये म्हणूनच मी छोटे कपडे घालते, म्हणूनच मला माझ्या नवऱ्याने सोडलं असेल. मी व्हिडिओ बनवते म्हणूनच माझ्या नवऱ्याने मला सोडलं असेल. मी डान्सचे व्हिडिओ बनवते म्हणूनच माझ्या नवऱ्याने मला सोडलं असेल. किंवा एखादं सॉन्ग आपण चॉईस करतो, तर असं नाहीये की त्या सॉन्गसारखं आपण असतो. ठीक आहे, चांगलं वाटतं, एखादं सॉन्ग चांगलं असतं, ते कानांनी ऐकायला चांगलं वाटतं, म्हणून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवते. तुम्ही तुमचे तर्क-वितर्क लावून, किंवा तुम्ही तुमचे तर्क-वितर्क लावा, त्याला काही हरकत नाही. पण ते तर्क-वितर्क असे लावा, आपल्याकडे देवाने चांगली बुद्धी दिली आहे, तर त्याचा चांगलाच वापर करायचा. तुम्ही वाईट का विचार करता त्या बुद्धीने? कारण की मी व्हिडिओ काढताना, मी व्हिडिओ पोस्ट करताना माझ्या मनात कधीच घाण विचार येत नाही. कधीच येत नाही. आणि राहिली गोष्ट, की मी व्हिडिओ बनवते, मी छोटे कपडे घालते, मी डान्सचे व्हिडिओ बनवते म्हणून मला माझ्या नवऱ्याने सोडलं असेल. तर माझ्या नवऱ्याला सोडून मला झाली 4 वर्ष आणि मी व्हिडिओ बनवते आता 2 वर्षापासून. त्याच्यामुळं आणि जरी त्यांच्यापाशी असताना सुद्धा मी जर व्हिडिओ बनवत होते, तर त्यांना ते आवडायचे. ते स्वतः माझे व्हिडिओ काढायचे. ते स्वतः माझ्या फोटोज काढायचे. ते स्वतः नव्हते कॅमेऱ्यासमोर येत, पण माझे व्हिडिओ ते काढायचे नेहमी. आमचे रिझन वेगळे होते, आमचे भांडण वेगळे होते, आमच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. म्हणून आम्ही एकमेकांपासून दूर झालोय. जे आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग होत नव्हती, एक्स-वाय-झेड सगळ्या गोष्टी असतील, त्याच्यामुळे आम्ही वेगळं झाले. सोशल मीडिया त्याचं 0% रिझन आहे. म्हणजे तुम्ही तुमचे तर्क-वितर्क लावताना त्याला काहीतरी लॉजिक असेल एवढं लावत जा. तर आपण काय सांगत होते, तर हे तुमचे प्रश्न आहेत. त्याच्यापुढे मला काय सांगायचं होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असं द्यायचं होतं, की पहिली गोष्ट माझा नवरा कुठे आहे? तर मी नवऱ्यासोबत राहत नाही. गेले 4 वर्ष तरी 3.5-4 वर्ष तरी झाले असेल, आम्ही एकमेकांसोबत राहत नाही. आणि 1 वर्ष झाले आम्ही एकमेकांपासून लीगली वेगळं झालोय, म्हणजे आमचा डिव्होर्स पण झालाय. त्याच्यामुळे जे लोकं बोलतात ना, की त्याला सद्बुद्धी येऊ देत, ते माझ्याजवळ येऊ देत, तर असं काहीही होणार नाहीये. तुम्ही जे काही होप्स ठेवताय ते तुमचे चांगले असतील, बट तसं काही कधी होणारच नाही. तर तुम्ही ते होपसुद्धा ठेवू नका. कारण की जरी मी चांगली असेल, जरी प्रिन्स चांगला असेल, तरी प्रत्येक वेळेला एखादी चांगली गोष्ट प्रत्येकाला आवडेलच. किंवा तुम्हाला मी चांगली वाटत असेल, त्यांना मी नसेल वाटत चांगली. म्हणूनच कदाचित ह्या गोष्टी इथपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. तर आम्ही सोबत राहत नाही.
आणि गेली 4 वर्षापासून राहत नाही, पण 1 वर्षापासून त्यांनी मला डिव्होर्स दिलेला. त्याच्यामुळे आम्ही दोघं आयुष्यात म्हणजे मी मरेपर्यंत आम्ही दोघं कधी परत एकत्र तुम्हाला येणार नाही. म्हणजे बरेच लोकं असे पण म्हणतात, की म्हणजे बरेच यूट्यूब फॅमिलीमध्ये असं एकदम त्यांना, की आम्हाला दोघांना सोबत बघायचं आहे त्यांना, किंवा आता त्यांचा फेसच कधी रिव्हील झालेला नाही आहे. कुठल्याच ना Facebookला, ना Instaला, ना YouTubeला, कुठेच नाही. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं, की त्यांना बघायचं आहे, म्हणजे कोण व्यक्ती येते असं नाही का. तर ते कधीच पॉसिबल होणार पण नाही आहे. कारण की माझ्याकडे स्वतःकडे पण आमच्या दोघांचे फोटोच नाही आहेत. माझ्याकडे स्वतःकडेच नाही आहेत. त्यांच्याकडे पण नाही, माझ्याकडे पण नाही. कारण आम्ही दोघांनी कधी जोडीने फोटोच काढलेले नाही. आणि खूप कदाचित क्वचित एखादा अर्धा फोटो काढलेला असेल. आता तो फोटो कुठे शोधायचा? ते आम्हाला माहिती नाही आहे. तर असं सगळं आहे. आम्ही लीगली बाजूला झालेले, आणि जे लोकं म्हणतात ना, की तुम्ही एकट्याच आहे, असं तसं, मला हेच कळत नाही. ते माझ्यासोबत दिसल्याने तुम्ही असे काय आनंदी होणार आहेत? तुमच्या घरात काय असा पैशाचा पाऊस पडणार आहे? मला तेच कळत नाही. तसं पण काय असतं तर आपण काहीतरी अरेंजमेंट केली असती, की थोडंसं इकडे-तिकडे. पण आता त्या गोष्टी म्हणजे तसं पण काही पॉसिबल नाहीये. असंच मी एक मजाकचा भाग केला तो. असं काही नाहीये. तुम्हाला कधीच आम्ही एकत्र पण दिसणार नाहीये, कधीच काही नाहीये. आणि जे लोकं मला चित्र-विचित्र कमेंट करताय, एकाने तर काय कमेंट केली होती, "तुझ्या नवऱ्याने तुला सोडून एक नंबर डिसिजन घेतलाय." हे पुरुषच बोलू शकतात. कारण की चांगले लोकं इतके खालच्या लेव्हलचे जाऊन कमेंट नाही करू. इतक्या खालचे कमेंट जाऊ द्या. कमेंट कधी करू शकतो? जेव्हा डोक्यात विचार येईल. डोकं काय असतं? डोक्यात विचार कधी येतात? कारण की आपली विचारसरणीच ती असते. तेव्हाच लोकांच्या मनात असले विचार येतात. आणि माझी विचारसरणी तर त्याच्यामध्ये नाही. कारण त्या लोकांना मी रिप्लाय पण देऊ शकत नाही. इतकी पण माझ्यात हिंमत नाहीये. हिंमत खूप आहे. असं नाही हिंमत नाहीये. खूप हिंमत आहे. मी जर इथपर्यंतचा डिसिजन घेऊ शकते ना, म्हणजे माझ्यात हिंमत आहे. पण ती हिंमत कोणासमोर एक्सप्लोर करायची, ह्याचं पण काहीतरी माझ्याकडे डोकं आहे थोडंसं. आता मी चांगल्याच शब्दात प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्यांशी बोलत असते. याचा अर्थ मला वाईट बोलता येत नाही असं नाहीये. आता काही-काही लोकं म्हणतात संस्कारांच्या गोष्टी करती, स्वतः छोटे-छोटे कपडे घालून संस्कार करते. अरे छोटे कपडे घातल्याने संस्कार जातात, जपतात असं काही नाहीये. मी प्रत्येक वेळेला साडीत म्हणजे ना मी बऱ्याचदा मी साडीत पण व्हिडिओ टाकले, तरी पण काही लोकांना त्याचा पण प्रॉब्लेम आहे, की तुझी पाठच उघडी आहे. अरे साडी घातली तर पाठ उघडी राहतेच, किंवा मला कदाचित त्या स्टाईलचे ब्लाउज आवडतात. म्हणजे आमच्या काही चॉईस आहे, माझी काही चॉईस असणार आहे. ते पण मी आता तुम्हाला विचारून चॉईस ठेवायची का? की मी काय, कसं, कुठे, केव्हा वेअर करायचं? म्हणजे अ, मला माहिती नाही. अ, ज्याला प्रॉब्लेम आहे त्याला ते कमेंट करतात, मी रिमूव्ह करते. मला काही फरक पडत नाही त्यानी. कारण की आपलेच लोकं असतात, ते आपल्याला मागं खेचणारे असतात. कारण की ह्या लोकांना कदाचित कोणाचं चांगलं झालेलं बघवत नसेल म्हणून हे वाईट कमेंट करतात. कदाचित. आता ह्याच्यामध्ये अ, माझा प्रिन्सबद्दल कमेंट काही-काही लोकं म्हणजे सगळेच लोकं चांगले कमेंट करतात. पण त्याच्यात ते असे कमेंट करतात, की "तुझी अशी वागणी तुझ्या मुलाला काय संस्कार देणार आहे?" मला माहिती आहे माझ्या मुलाला काय संस्कार द्यायचे. त्याच्यासाठी मला तुमची हेल्प, म्हणजे जे वाईट बोलतात त्यांच्यासाठी हां, हे सगळ्यांसाठी नाही आहे ह्या गोष्टी. मला त्याच्यासाठी तुमची हेल्प घ्यायची काहीच गरज नाही आहे. मला कळतं, कारण की इथून आता जे लोकं बोलतात ना, की तू अशीच आहे म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला डिव्होर्स दिला, बरं झालं सोडून दिलं, बरं झालं हे झालं, बरं झालं ते झालं. त्या लोकांसाठी. तुम्हाला माहिती आहे का माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत काय वागले? कसं वागले? किती दिवस वागले? मी काय सहन केलंय? मी कसं-कसं सहन केलंय? माहिती आहे का तुम्हाला? नाही ना. मग तुम्ही इतकं का बोलता? म्हणजे एक बोलण्याचं पण लिमिट असतं. ते क्रॉस करून बोलणं हे कितपत आपल्याला शोभतं ना. तुमची कमेंट काय मी एकटीच नाही बघत. सगळी दुनिया बघते. जसं माझे कपडे घातलेली सगळी दुनिया बघते ना, त्या आता सपोज मला 50 कमेंट येतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्हिडिओला 50 कमेंटमध्ये मला 5 कमेंट वाईट येतात. पण तुम्ही हा विचार करा, जरी 5 कमेंट मला वाईट येत असेल ना, तर राहिलेले 45 कमेंट खूप चांगल्या असतात. आणि 45 कमेंटवर सुद्धा प्रत्येक कमेंटवरती 4-4, 10-10 लोकांनी लाईक केलेलं असतं. तुमच्या वाईट कमेंटला वाईटच लोकं म्हणजे डन करतात, काय लाईक करतात.
चांगले लोक तुम्हाला सुद्धा सपोर्ट करत नाही किंवा त्यालाच त्या वाईट कमेंटला सुद्धा काही लोक रिप्लाय देतात. तू तुझं बघ, तू तुझ्या घरी बघ, तू तुझी बायको बघ, तुझं हे बघ ते बघ. ऑब्व्हियसली यार ते बरोबरच आहे. ते लोक चांगलंच बोलतात, म्हणजे बरोबर बोलतात त्या लोकांना. पण काय एखाद्याला स्वतःचं काहीच नसतं, ते लोक काही पण हे बोलायचं काही कधी सोडत नाही. काही लोक लाईट येऊन सुद्धा बोलतात. म्हणजे मला कळत नाही एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून यांच्यामध्ये. मी तर नाही, म्हणजे मी कधीच कोणाला वाईट नाही बोलू शकत. जे वाईट कमेंट करतात त्यांना सुद्धा मी वाईट नाही बोलू शकत. काय बोलणार आहे? जर जर त्यांचा बुद्धी स्थितपर्यंत चालते तर त्यांच्या बुद्धीनुसार मी माझी बुद्धी नाही खराब करून घेऊ शकत. तर असो. तर आपला टॉपिकच हा होता की माझा नवरा. तर माझा नवरा आणि मी सोबत राहत नाही. आता बरेच लोक मला कमेंट करत होते की ते तुमचे व्हिडिओज बघतात का? मला माहीत नाही ते बघतात की नाही बघत. पण मे बी बघत असतील, कारण की ते जास्त दूर नाही राहत. आमच्या आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये फक्त एकच बिल्डिंग आहे. इतके जवळ आम्ही राहतो. पण ते काय नाही बोलत आमच्याशी. असं तो त्यांचा पर्सनल पार्ट झाला. बऱ्याच लोकांनी मला हा पण प्रश्न केला की ते प्रिन्ससोबत बोलतात का? नाही, ते प्रिन्ससोबत सुद्धा बोलत नाहीत. अ, माझ्याशी तर काही संबंधच येत नाही, पण ते प्रिन्ससोबत सुद्धा बोलत नाही. आणि अजून बरेच कमेंट मला अशा पण होत्या की तुम्ही प्रिन्सच्या पप्पांकडे मग पोटगी वगैरे मागायची नाही किंवा त्याचा मेंटेनन्स मागायचा ना. तर असं नाही, आम्ही म्युच्युअलमध्ये डिवोर्स केलेला की प्रिन्स माझ्याकडे राहीन, त्याचा 1 रुपया पण खर्च ते लोक देणार नाहीत. सो मला काही संबंधच येत नाही की पोटगी घेण्याचा, कारण की पोटगी घेणार नाही हा माझा पहिल्यापासूनचा टॉपिक होता. अ, की मला त्यांची पोटगी पण नको आहे, त्यांची प्रॉपर्टी पण नको आहे. ते म्हणतात ना असं डिवोर्स झाल्यावरती काहीतरी ॲल्मनी वगैरे तसलं, म्हणजे आपल्याकडे ना असं म्हणतात की ओटी भरून देतात. असलं ओटी-बिटी आम्ही काही केलेलं नाही. म्हणजे इव्हन आमचा डिव्होर्स झाला ना, तो एकदम म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये झालाय, की मला काही नको आहे त्यांच्याकडून, मला फक्त माझं बेबी हवं आहे आणि ते त्यांचे सेपरेट. म्हणजे असं एकदम म्युच्युअलमध्ये आणि एकदम प्रॉपर अंडरस्टँडिंगनी झालाय. तर त्याच्यानंतर त्याचे काही नातेवाईक आहे ते बोलतात माझ्याशी, काही आहेत ते नाही बोलत. तो त्यांचा पर्सनली पार्ट राहिला. आपण त्यांना पण काही नाव ठेवत नाहीये. जे बोलतात ते तर चांगलेच आहे. म्हणजे इव्हन सगळेच रिलेटिव्ह चांगले आहेत. आपण काही कोणाला नाव नाही ठेवत याच्यामध्ये. पण कसं आहे, प्रत्येकाची बुद्धीचा पाठ वेगवेगळा असतो. तर मी त्यांच्याकडून ना कुठला मेंटेनन्स म्हणजे प्रिन्ससाठी सुद्धा घेतलेलं नाही इव्हन. कारण की ते आमचं तसं बोलणंच झालं होतं. आता त्यांना म्हणजे मी असा तेव्हा विचार केलेला, त्यांना मनापासून वाटलं तर ते देतील आणि नाही वाटलं तर नाही देणार. म्हणजे त्यावेळेस आमचं असं एक बोलणं झालं होतं की म्हणजे बेबी तर आमचं दोघांचं पण आहे. आई-वडील तर आम्ही दोघे पण आहोत त्याचे. तर ऑब्व्हियसली त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही आई-वडील म्हणजे आई आणि वडील वरती पण 50-50 पडते. तर मी तेव्हा त्यांना बोललेली, तर मी एकटी जबाबदारी का घेऊ? तर ते तेव्हा बोललेले मला, प्रिन्सला मला दे. पण मला प्रिन्स त्यांना द्यायचा नव्हता. मी माझ्या पोटात 9 महिने सांभाळले. तर मी त्याला यार कोणाला कोणाला कशी देऊ शकते? मी नाही देऊ शकत. तर त्याच्यामुळे मी नाही त्याला दिलं. तर ते बोलले, की "ठीक आहे, मग मुलगा तुला पाहिजे असेल तर आम्ही त्याचा 1 रुपया पण मेंटेनन्स देऊ शकत नाही." तर त्याच्यामुळे मग मी हा डिसिजन घेतला, यार जाऊ दे. आई-वडील नसताना जर मी 2 बहिणी सांभाळू शकते, तर आता एका मुलाला नाही सांभाळू शकत का? तर त्याच्यामुळे मी आत्ता मुलाचा डिसिजन हा पूर्णपणे माझ्याकडे ठेवला. म्हणजे त्याची सिंगल पॅरेंट आहे मी सध्या. त्याच्या वडिलांचं त्याच्या कशातच काही नाहीये. म्हणजे कशातच. आता ते मी एक्सप्लेन करत नाही कशात काय वगैरे, पण तुम्ही समजून घ्या कशातच काही नाहीये. त्याचं जे काय ओल आहे बट ते सगळं फक्त एकटी मीच आहे. म्हणजे त्याची मदर असेल, त्याचे फादर असेल, त्याची ग्रँडमदर असेल, त्याचे ग्रँडपा असेल, सगळे रोल फक्त मीच आहे त्याची. त्याला मावश्या आहेत 2, काका आहेत, तो कुणाल, माझ्या बहिणीचा नवरा, त्यांना तो डॅडी बोलतो. तर असं सगळं आहे. तर बरेच लोकं काय कमेंट करतात, ते काय काम करतात? आता सध्या ते काय काम करतात मला माहिती नाही. कारण की माझा काही संबंधच नाही आहे. 4 वर्षापासून माझा काही संबंध नाही. मी जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही, काय नाही. भले एकदम शेजारी राहत असेल तरी आपल्याला ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा रस्ता बघायचा तरी कशाला? तर असं मी विचार करते. तर असं सगळं आहे. तर अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला नंतरच्या व्लॉगमध्ये विचारा. तर चलो बाय बाय.